रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मानसी दळवी आणि रसिका केणी रायगड जिल्हा परिषद गाजवणार शिवसेनेच्या या दोन वाघिणी। रायगडात शिवसेना शिंदे पक्षात भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश। रायगड आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद गट क्रमांक 31 कार्यकर्ता संवाद मेळावा आणि आढावा बैठक। आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, माजी सभापती दिलीप भोईर, रसिका केणी यांची प्रमुख उपस्थिती। युवती आणि महिलांचा मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग। रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार नेतेगण आणि कार्यकर्त्यांनी केलाय। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रायगड आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद गट क्रमांक 31 कार्यकर्ता संवाद मेळावा आणि आढावा बैठक भरगच्च उपस्थितीत पोयनाड इथे पार पडली। यावेळी कुर्डूस जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार सौ रसिका राजा केणी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना केलं। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी आणि रसिका केणी या दोन रणरागिणी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून दाखवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। संवाद मेळाव्यात भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, माजी सभापती दिलीप भोईर, रसिका केणी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या आढावा बैठकीला युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती। दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। विधानसभा मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावाईज आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो। कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक। आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो। आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे। सर, महायुतीबद्दल तोडगा या ठिकाणी निघाला काय? महायुतीबद्दल काय, कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल? आता प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे, त्यामुळे ही चर्चा पुढे होत राहणार। येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल, शीट शेअरिंग होईल, याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ। आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे, पदाधिकारी स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं, उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत, जसं आरक्षण पडलंय, जसं आता आम्ही रसिकाताईंना आंबेपूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली, तर मागच्या 3 निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा, ते विचार घेऊन आम्ही डिक्लेअर केले। पण तुम्ही आता बोलताना सांगितलं की 10 मतदारसंघाची निवडणूक घ्यायची आम्ही लढवणार आहोत या विधानसभा। आता असं आहे की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद त्या मतदारसंघावर उभी करणं आमचं पक्षाचं कामच आहे। ते मग 3 मतदारसंघाची आढावा बैठक झाल्या, थळ झाली, आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे, उद्या चौलची आहे। ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गणावाईत केली जाईल। अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे। लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बदलत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणे आमचं कामच आहे।
सर जिल्ह्यामध्ये एवढ्या दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होता. आता आताच्या निवडणुकीला तुम्ही जी भूमिका घेतलेली राष्ट्रवादीच्या विरोधात तीच काहीशी भूमिका आता भाजपने देखील घेतलेली आहे. रवींद्र चव्हाण असे म्हणाले की महायुतीत राष्ट्रवादीला घेऊन पश्चाताप झाला. त्या भूमिकेवर कसं पाहता? खरं आहे, परवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं जे स्टेटमेंट होतं की हे सगळं करून मी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्या बाजूला बसलो. आता कोणाचा सन्मान आणि कोणाचा अवमान आहे ते ज्याने त्यांनी विचारधारा राजकीय दृष्ट्या करावं, नक्की करावं. पण त्याला जर पश्चाताप झाला असेल खरं आहे, कारण जे चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं, आम जनता बघते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वरिष्ठ नेत्याचं वक्तृत्व काय आहे आणि अशा पद्धतीने चर्चा होणं काय उचित नाहीये. खरं तर मी राष्ट्रवादी अधिक काय बोलणार नाहीये, कारण मी बरंच काय बोलून गेलेलं आहे. काही गोष्टींची मी सूचना आपल्या माध्यमातून केली आहे, ते सत्य होत चालले असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. म्हणून सगळ्यांनी सावधतेचा पवित्रा तयार केला आहे आणि जे वक्तव्य केलं त्याला काउंटर करताना भारतीय जनता पार्टीने जे काही वक्तव्य केले तर मताशी मी सहमत आहे. सर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे. मात्र डॉन वरून या ठिकाणी खूप मोठ्या कमेंट्स होत आहेत. काय सांगाल, शिवसेना की राष्ट्रवादी? डॉन नेमकं कोण आहे आणि कोणाच्या पक्षात आहे? आता श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच म्हणजे आम्ही त्याला समज दिलं तेच आहे, असं आमची राहील आहे. मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे? स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं. आणि म्हणून मला माझ्या मी भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैं डॉन आहे, असंच आहे ना. त्यामुळे ही भूमिका पुढे चालत राहील. मंगेश काळोखेंचं जे प्रकरण हत्येचं आहे, वेगवेगळे त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी निष्कर्ष निघतायत. महेंद्र थोरवे यांना कशा पद्धतीचा पाठिंबा आपल्या शहरापर्यंत राहील? राजकारण केलं जाते असे म्हणतात. पाठिंबा राहील. सर, विशेष म्हणजे याच्यात जे गुन्हा दाखल झाला त्याचा सुधाकर घारे आणि भगतचं नाव आहे. आता या दोघांनाही अद्याप अटक केलं नाही. असं आहे की काळोखी आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता, अनेक वर्ष पक्षाबरोबर प्रामाणिक काम केला कार्यकर्ता आणि अशा पद्धतीने निवडून हत्या होणं हे काय शोभनीय राजकारणात ज्यांच्यावर आक्षेपार्ह आरोप झालेत. आता त्यातले काही आरोपी ट्रेस आउट झालेत, पकडले गेलेत, त्यांची हळूहळू माहिती पुढे येते. हा कदाचित गेम प्लॅन नाही ना अगोदरचा, याचं षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेलं नाही ना, याची मोठी खूप शंका आहे. म्हणजे पोलीस तपास त्यामध्ये चालू आहे. पोलीस तपासाने ते सत्य बाहेर नक्की येईल. जे आपण आता दोघांची नावं घेतली ते अजून ट्रेस आउट झालेले नाही आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेस आउट करून योग्य जी काय माहिती खालून जे काय आरोपी ट्रेस आउट झाले त्यांनी कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये सामील केलेलं आहे. तेव्हा आमच्या महेंद्र थोरवे जे काय त्या ठिकाणी भाष्य केलंय त्या मताशी आम्ही 100% समर्थन आहे. फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे. आंधळे बहिरे असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे, पण एकंदर आता ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्या मागच्या झाल्यात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते. विधानसभेला देखील कार्यकारिणी निवडणुकीची चर्चा केली जाते, कोर कमिटी याचा अर्थ. पण जिल्हा परिषद निवडणूक मागच्या नगरपालिकेच्या निवडणूक कोर कमिटी झालीच नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा सुज्ञांचा जिल्हा आहे, म्हणून बाकी व्यक्तिगत भाषण करताना जसं आपण माडीत बोलत होतो ना की सगळ्या कोण डोळ्यावर हात ठेवतो, कोण कानावर ठेवतो, कोण तोंडात ठेवतं, पण आंधळे बहिरे आणि मुके असं भूमिका घेऊ नये अशी माझी त्याची मागची उद्देश आहे. ओके सर. जबरदस्त राजा केनी आहे, आमचा जिल्हा प्रमुख आहे आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं जसं छोटंसं शून्याचा राजाही शून्यात आलेला आहे. माझी काही तशीच आहे. ते खूप एकत्र आहे आणि पक्षाचा आदेश किंवा आशीर्वाद नक्की आहे. आमचे शैलेश जी या ठिकाणी आहेत, दीपक जी आहेत, एक चांगली फळी खऱ्या अर्थाने विधानसभा मतदार तयार आहे किंवा जिल्ह्यामध्ये आहे. बरेचशा मतदारसंघामध्ये देखील चांगल्या प्रकारे मध्यंतरी गेलेले काही नेते पुढे पक्षामध्ये येतात. जे चित्र आता उभं राहतं रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थन निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर 1 आहे.